छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडलाय। जामनेर ते कडवंची परिसरात एका भरधाव ट्रकने रस्ता स्वच्छता काम करणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। बुधवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। संबंधित महिला मजूर काम आटपून परतत असताना हा अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। दरम्यान जखमींवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हो, काय सांगणार की आज या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली आहे। समृद्धी महामार्गावर काही कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। अशा प्रकारची घटना आहे आणि आपण स्पॉट व्हिजिट देखील केलेली आहे। अत्यंत भीषण आणि दुःखदायक घटना जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर या ठिकाणी घडलेली। खतर आता निश्चित अजून नाही किती त्यामध्ये डेथ झाले, परंतु 6चा आकडा तरी आम्ही पाहिल्यानंतर कळाला। 6-7 लोक जखमी आहेत। समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे। सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत। एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे। मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। मी सर्व डॉक्टर्स लोकांना सूचना केल्या इथं आमचे सर्व शिवसेनेचे नेते भास्करराव आहेत, आमचे पंडित भुतेकर आहेत आणि भाऊसाहेब आहेत। आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि डॉक्टरला सूचना केल्या की अजून काही बाहेरून डॉक्टर बोलवायचे का, ब्लड लागतं का, सर्वांना रेफर करायचे का, परंतु पर्याप्त सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे। ती जी काही मेडिकल फॅसिलिटी लागेल ती फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे। मीनवाईल या दरम्यान MSRDCचे प्रमुख माननीय गायकवाड साहेब यांच्याशी मी बोललो आणि या सर्व मृत लोकांनाही आपल्या मार्गावरती काम करणारे लोक होते, त्यांना आपण मदत केली पाहिजे। गायकवाड साहेबांनी मदत करू अशा प्रकारचा शब्द मला दिलेला आहे। मी माननीय शिंदे साहेबांशी बोलेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करू। पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, वाईट घटना आहे। अशा पद्धतीने मजुराचा पोटासाठी काम करणाऱ्या मजुराचा